पण बॉयलरचा स्फोट झालेला आहे। केमिकल कंपनी होती MIDC फेज 2 मधली। माझे सहकारी विशाल परदेशी माझ्या सोबत आहेत आणि ते आता आपल्याला स्पष्ट करून सांगतील की नेमका डोंबिवलीच्या कुठल्या MIDCचा फेज 2 म्हणजे नेमका कुठे आहे, कसा स्फोट झाला, कुठे स्फोट झाला आणि काय नेमकी परिस्थिती आहे। विशाल, सुवर्ण, डोंबिवली हा जर एरिया आपण लक्षात घेतला, खरं तर आपण याला या अर्थाने अधिक जवळून ओळखू शकतो की आपण तिथले रहिवासी आहोत, त्यामुळे आपल्याला तिथला एरिया चांगल्या पद्धतीने माहिती आहे। डोंबिवली फेज 1 आणि फेज 2। आता सॅटेलाइट व्ह्यू आपण लक्षात घेऊयात की नेमका हा स्फोट कुठे झालेला आहे। बरं, हा संबंध तुम्हाला दिसतोय तो डोंबिवली हा सगळा भाग आहे, पण यामध्ये जर आपण अधिक जवळ गेलो, लक्षात जर आपण घेतलं तर बघा एक साधारण हा जो भाग आहे, बघा हा जो भाग आहे हा दिसतोय तो सगळा इथला MIDC फेज 2 चा एरिया। हा मुख्य रस्ता आहे जो शीळ फाटाकडे जातो आणि ह्या भागामध्ये फेज 2 मध्ये वेगवेगळ्या केमिकल कंपन्या आहेत, जिथं वेगवेगळ्या पद्धतीचं केमिकल तयार केलं जातं, शिवाय इतरही वस्तूंचं मॅन्युफॅक्चरिंग तिथे होत असतं। पण सगळ्यात जास्त केमिकल कंपन्या इथे आहेत आणि इथेच याच भागामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर स्फोट जो आहे तो स्फोट या ठिकाणी झालेला आहे। आणि या स्फोटाची तीव्रता एवढी मोठी होती की ह्या आजूबाजूला असणाऱ्या साधारण 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या ज्या इमारती आहेत त्यांना या स्फोटाचा सगळ्यात मोठा हादरा बसला। आणि हा हादरा एवढा मोठा होता की पुन्हा एकदा या स्फोटाने सुवर्णा 2016च्या घटनेची आठवण करून दिली। जर आठवत असेल आपल्या प्रेक्षकांना की 2016ला अशाच पद्धतीचा एक मोठा स्फोट जो होता तो या फेज 2 मध्येच झाला होता आणि तेव्हाच जर आपण बघितलं तर तेव्हाच एक या ठिकाणी मुद्दा उपस्थित झाला होता की इथल्या ह्या ज्या केमिकल कंपन्या आहेत त्या दुसरीकडे हलवणं फार आवश्यक आहे। मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्या दर्शकांना सांगतोय, मी जरा एक क्लोज व्ह्यू या ठिकाणी घेतोय। क्लोज व्ह्यू जर आपण लक्षात घेतला तर आपल्याला लक्षात येईल की हे वर्ण दिसणारे जे शेड्स आहेत या सगळ्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत। हा MIDC फेज 2 आहे आणि याच भागामध्ये हा स्फोट झालेला आहे। याच्या बाजूला काही वेगवेगळे शॉपिंग कॉम्प्लेक्सेस पण आहेत, शिवाय काही रहिवासी इमारती पण आहेत, मध्ये वसाहती आहेत। त्यांना या स्फोटाचा सगळ्यात मोठा धक्का बसलेला आहे, हादरा बसलेला आहे। दृश्यपुरीशी बोलकी दृश्यच पुरी सांगतायत की या स्फोटाची तीव्रता कशा पद्धतीची असावी, आग ज्या प्रकारे उसळलेली आहे त्यातनं सगळ्यात मोठा धोका काय माहिती आहे सुवर्ण या सगळ्याच्यात की ह्यामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर बाकीच्या केमिकल कंपन्यांपर्यंत जर ही आग पोहोचली तर त्यामध्ये असणाऱ्या जे बॉयलर आहेत त्याचा देखील एक मोठा ब्लास्ट होऊ शकतो आणि हा ब्लास्ट होऊन ही आग अधिक पसरू शकते। त्यामुळे आता सुरक्षा यंत्रणांसमोर सगळ्यात मोठं आव्हान आहे की साधारण 40-41 डिग्री सेल्सिअसच्या वातावरणात इथं लागलेली ही जी आग आहे या इथल्या स्फोटामधली ती विझवणं। नक्की, खूप आभार विशाल। हेच महत्त्वाचं असतं की साधारण हे स्पष्ट व्हावं सगळ्यात आधी की या कंपनीचं लोकेशन नेमकं काय होतं, ते कल्याणशील रोड पासून किती लांब आहे, आजूबाजूचा परिसर कसा आहे आणि फेज 2 म्हणजे नेमकं कुठे आहे हे तू समजून सांगितल्याबद्दल खूप खूप आभार। हे कळल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या तिथे पोहोचलेल्या आहेत, त्या पटापट यंत्रणा वेगानं हलवतात। ज्यांना रुग्णालयात दाखल करायचे त्यांना रुग्णालयात दाखल केलं जातं।